मला माझ्या लेकाचा हाल भगवानात आले. अहो तुम्ही तर एखादा चांगला डॉक्टर बघा की माझ्या गोपाळसाठी, नाही तर ती लोक त्याला येण्याच्या हॉस्पिटल टाकतात. नाटक करतोय की खरंच त्याला याड लागलं काय माहिती. त्याला कसलं येड लागतंय? येड बनून पेड खाणारा माणूस आहे तो. अख्ख्या गावाला येड लावल पण त्याला येड लागायचं नाही. सगळी नाटकं आहेत त्याची, नाटकं. मी काय म्हणते आत्या, जर खरंच त्याला येड लागला असेल तर टाकतील ना येड्यांची इस्पितळात. हा रंजय तोंड सांभाळून बोल, माझ्या लेकाला काही याडबीड लागलेलं नाही. तुम्ही माझ्या लेकातरी डॉक्टर बघणार आहे का नाही तुम्ही? अगं फुलत हाय का तुझं सारखं, तू तुला थांबतच नाही. डॉक्टर बघा, डॉक्टर बघा, डॉक्टर बघा. काही गरज नाही डॉक्टर विक्टर बघायची. हा मला सांग फुलताई, डॉक्टरच्या दवाखान्याने बरा जरी झालं तरी काय करणार आहे ग त्यो? काय करणार आहे? अख्खी जिंदगानी जेलमध्ये सडायचंय त्याला. अगं खून केलाय बाई त्यानं. हा आणि हिता आपल्याला एक खून माहितीये काय माहिती, भूतकाळात ना काय काय मडी उकरून आणलीये ती. फुलताय पोरी बाईंची हाय लागली असणार आहे. मी सांगते ना तुला, काय गरज नाही हो डॉक्टर बिक्टर बघायची. हा कुठल्या तरी लुच्च्या लफंग्यासाठी आपलं पैसे पाणी खर्च करायची गरज नाही, सांगून ठेवते मी तुम्हाला. हा मी तर म्हणते ना, सडूच द्या त्याला चांगला जेल मध्ये. हा तुला सांगितलं होतं मी, माझ्या लेखाबद्दल मी काय बी वाईट वंगाळ ऐकून घेणार नाही म्हणून, कळलं? आणि आता जर का परत तुम्ही त्याला काय बोललं तर तो आहे आणि मी आहे. जेठ साहेब, अहो माझं लग्नच झालं नाही, मग बायको कुठून येणार? आता बायकोच नाही मग खून कसा होणार? लाली, हे बघ, मी समजू शकतो तुला, पण प्लीज काळजी करू नको. मी आहे ना. युगंधर, मला काही सुचत नाहीये. 2-3 दिवस थांब, त्याची मेडिकल होईल, रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेलच नाटक करतोय की खरंच त्याला काही आठवत नाहीये. थोडा धीर धर. बरं चल, मी फ्रेश होतो, मग डिनरला काहीतरी बनवतो. भाऊजी, हे काय होऊन बसलं? काय करायला गेले होते मी आणि काय झालंय? मला काहीच सुचत नाहीये. ललिताई, तुम्ही उगाच काळजी करताय. मला माहिती आहे गोपाळ हे मुद्दाम करतोय. नाही नाही, तसं नाही वाटत मला. गेल्या महिन्यात जे काही झालंय, त्यांची चौकशी, पोलिसांचा मार, लोकांचा विरोध, एवढे प्रश्न, त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला असणार आहे. नाहीतर लग्न झालंच नाही असं कसं म्हणतील ते? आणि कोर्टासमोर स्टेटमेंट बदलल्यावर काय होतं याचा परिणाम त्यांना माहीत नसेल का? आणि ललिताई, आपल्याला एकही सरता कामा नाही. ते गोपाळ आहे, त्याच्या मनातलं कोणाला काहीच कळत नाही. आणि आता तर गावात त्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा अफवा पसरले. पण तुम्हाला खरं सांगतो, माझा नाही विश्वास. नाही नाही, मला पण नाही ठेवायचा विश्वास. पण आता पुढं काय होईल, कसं होईल हेच कळना झालंय. दुसरीकडे आहे आणि तात्यांची काळजी वाटते सारखी. तुम्ही त्यांना जाऊन भेटणार होतात ना? भेटलात? सॉरी, ते लक्षातच नाही राहिला अहो माझ्या. आज कोर्टात अख्खा दिवस घुमला, तिथनं डायरेक्ट घरी चालू ना. उद्या नक्की जातो 100%. बरं ठीक आहे, तुम्ही भेटलात ना की मला कळवा. हो, तुम्ही काळजी घ्या, ठेवतो पण. हां. लालीची आई, ये. लालीची आई, तो जामकर म्हणतो की अधिकृतपणे सांगितल्या बिगर कुठल्याच कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही.
त्याच्यामुळं मनात एक आशा पालवली बघ. काय झालं असेल आपल्या लिकीचं काही कळना झालंय. कवा कवा मन म्हणतं की आपली लाली चित्ती आहे, तिला काय बी झालं नाही. आणि दुसऱ्या क्षणाला त्या राक्षसाचे शब्द माझ्या कानात घुमतात, मी मारलंय माझ्या बायकोला. आणि आता तर असं वाटतंय की ना ते की त्याला याडच लागलंय. अहो त्यांनी याड लागलं म्हणून खून केला असं सांगितलं असेल तर चांगलंच आहे ना. लाली जित्ती असण्याची आस तरी लागून राहती. हो, लालिताई जिवंत आहे. काय सांगतोयस? तुला कसं माहित? अहो नाही म्हणजे तुम्ही कोर्टात बघितलं ना, गोपाळनं कशी लगेच साक्ष बदलली ती. म्हणजे आतापर्यंत ती जो म्हणत होता की त्यानं लालिताईचा खून केलाय हे तो खोटं बोलत होता. अरे पण मग तसं असेल तर कुठे आहे आमची लाली? तेव्हा का मला तेवढं काय माहित नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. लालिताई जिथं कुठं असेल ना सुखरूप असेल. तुझा शब्द खरा होऊ दे, तुझ्या तोंडात साखर पडू दे बाबा. तुम्ही फक्त धीर नका सोडू. आणि तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यानं काही बघत नाही तोपर्यंत कशावरची विश्वास ठेवू नका. आणि तात्या, मी बी तुमच्या पोरासारखाच आहे. तुम्हाला काय बी लागलं, कसली बी गरज पडली तर लगेच मला सांगा. काळजी घ्या. येतो. खरंच आपली लाली जिवंत असेल का?